बेस्टच्या संपावरती तोडगा काढण्यासाठी आता हालचालींना वेग आलाय। कृती समितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील या बैठकीला उपस्थित राहतील। गेल्या 3 दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। ईशान, काय मुख्य मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या या संपाच्या मागे, आणि आता हा संप मागे घेतला जावा यासाठी सरकार पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत? प्रज्ञा, नक्कीच आज ही भेट संध्याकाळी उपमुख्यमंत्री आणि प्रताप सरनाईक यांच्यासोबत कृती समितीची सह्याद्री अतिथीगृहावरती होणार आहे। आणि आपल्याला माहिती असेल की कृती समितीच्या मुख्य मागण्या ज्या आहेत ते म्हणजे पीपी तत्वावरती ज्या जागा दिल्या जात आहेत, त्यासोबत त्यांचे जे पीएफ चे पैसे आहेत, या अशा अनेक गोष्टीच्या मागण्या ते आज उपमुख्यमंत्र्यांकडे करतील। आणि काही आश्वासन आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्यानंतर हा संप मागे घेण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। याआधी देखील प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक झाली होती आणि त्या बैठकीत देखील अनेक मागण्या या मान्य झाल्या होत्या, पण त्यावेळी कृती समितीची कुठेतरी एक मागणी होती की आम्हाला हे सर्व शब्द हे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्याकडूनच आम्हाला हवे आहेत। त्यामुळे आज ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि या बैठकीनंतर कुठेतरी सांगितले येते की हा बेस्टचा संप हा मागे घेतला जाऊ शकतो। त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे, कारण की आजचा 3रा दिवस आहे। आज देखील या संपामुळे अनेक मुंबईकरांना फटका बसतो आणि जर हा संप उद्यावर जर गेला तर कार्यालयामध्ये जाणारी माणसं ही सोमवारी मोठ्या प्रमाणावरती असतात, चाकरमानी असतात। त्यामुळे कुठेतरी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होईल। त्यामुळे कुठेतरी आज स्वतः एकनाथ शिंदे ही बैठक घेऊन कुठेतरी यातून तोडगा काढून कशा प्रकारे सर्व मार्ग आपल्याला जे चालू करता येतील हे देखील बघतील। एकनाथ शिंदे हे स्वतः मुंबईचे पालकमंत्री आहेत, तसंच त्यांच्याकडे नगर विकास खाता आहे। नगर विकास खाता असल्यामुळे महानगरपालिकेचा जो कारभार असतो तो इनडायरेक्टली नगर विकास खात्याकडेच असतो। त्यामुळे बेस्ट ही देखील महानगरपालिकेचं एक अंग आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यामध्ये काय पाऊल उचलतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।